इचलकरंजी शहरातील उद्योग व्यवसाय टिकला पाहिजे आणि पंचगंगा नदी ही कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत भविष्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन करत ZWZLD झिरो लिक्विड डिस्चार्ज असे आवाहन करत ZWD प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रोसेस उद्योगांचे दूषित रासायनिक पाणी पंचगंगा नदीत मिसळू दिले जाणार नाही, असा ठाम विश्वास खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने कुरुंदवाड येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील तांत्रिक बाबी सविस्तर मांडल्या. इचलकरंजी येथे उभारण्यात येत असलेल्या ZWZLD प्रकल्पामुळे प्रोसेस उद्योगांचे रासायनिक पाणी प्रक्रिया करून पुन्हा उद्योगासाठी वापरले जाणार असल्याने नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. उद्योग टिकवणे आणि नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे या दुहेरी उद्दिष्टातून सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगेन, मला जे धनादेवानी अपेक्षा व्यक्त केली की इचलकरंजीच्या प्रोसेसिंगचा एक थेंबही आमच्याकडे येता कामा नाही. मी खासदार म्हणून जबाबदारीने आपल्याला सांगतो, इचलकरंजी प्रोसेस मधनं ZLD पूर्ण झाल्यानंतर एक थेंबही पाणी इचलकरंजीच्या प्रोसेसिंगचं नदीमध्ये येणार नाही, याची खबरदारी मी स्वतः घेईन. एक थेंबही जाणार नाही. कृपा करून माझं एवढंच मत आहे की शुद्ध पिण्याचा पाण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे तुम्ही जी भावना व्यक्त केली की निश्चितच त्याच्याशी आधी सगळेजण एकरूप आहेत. मला आपल्याला त्याचं या ठिकाणी पुढे या ठिकाणी जाऊन सांगायचं आहे की त्यांनी मगाशी बोलताना अतिशय व्यवस्थित सांगितलं, आमचा इचलकरंजीच्या पाण्याला विरोध नाही, फक्त आमचं पाणी प्रदूषित करत नसाल तर. बरोबर ना? त्या अनुषंगानं ZLD होणं ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी पण आम्ही पावलं टाकून तो प्रकल्प मंजूर आहे आणि ते पाणी प्रदूषित पाणी आपल्यामध्ये येणार नाही याची खबरदारी येणाऱ्या काळामध्ये आपण घेतोय. 40 वर्षाचं दुखणं संपायला काही वेळ लागतो. आता तो 1.5-2 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये पूर्ण ह्या 3 इंडस्ट्रीज जोडणं, इचलकरंजी शहरातले सगळे प्रोसेस हाऊसेस जोडणं आणि त्यांचे इन्फ्लुएंट पाणी त्यांच्यातच फिरवणं आणि नदीमध्ये न दूषित होता त्या पाण्याला इव्हॅक्युएशन या ठिकाणी संपवणं, याची एक प्रोसेस आहे. मगाशी जे या ठिकाणी काही गोष्टी मला आता धनाजीरावांच्या नंतर परत बोलावं लागेल, काही गोष्टी त्यांनी. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पंचगंगा नदीत प्रदूषित केमिकलयुक्त पाण्याचा एक थेंबही मिसळू देणार नाही. इचलकरंजीतील ZLD प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी उद्योगमंत्र्यांची भेट घेतली आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी नातेगोते आणि पाहुणचार हे बाजूला ठेवून शिरोळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी मी सर्वांच्या पुढे राहून लढणार आहे, अशी ठाम भूमिका मांडली. निश्चितपणे त्या पद्धतीने विनंती करू आणि त्या पद्धतीनं ठोस अशा पद्धतीचं धोरण हे आपण निश्चितपणे करून घेऊ. पण हे ठोस निर्णय जोपर्यंत त्या सगळ्याचं निर्णयाची जे निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत एक थेंबही पंचगंगेमध्ये पाणी यायचे नाही, ही सुद्धा भूमिका आपली जी कायम आहे. आमचं भूमिका एवढीच आहे की त्यांनी आपल्या शेतीमध्ये त्याचा पाण्याचा वापर केला तर आमचं दुमत असायचं कारण नाही. पण काही लोकांचे त्यांच्याकडनं सुद्धा संवाद मला असं सांगण्यात आलं की धनाजीराव येऊन दाब देतात, म्हणून असा शेतकरी कोण दाब दिलेला असत तर त्याला आमच्याकडे घेऊन आम्ही विचारतो किंवा आपण त्याला शेतकऱ्याला दाब दिला का, जे काय आहे ते आम्हालासमोर होते. त्यामुळे निश्चितपणे जर पालकमंत्र्यांच्या समोर आपली एखादी बैठक झाली तर निश्चितपणे यातनं चांगला मार्ग निघेल आणि आमची पंचगंगा ही प्रदूषित. कारण परवा ज्यावेळेला हे सगळं पाणी यायचं बंद झालं त्यावेळेला पंचगंगेतल्या पाण्याची अवस्था बघितली आणि अगोदरच्या निश्चितपणे फरक हा
हा जाणवण्या इतपत म्हणजे सामान्य माणसाला जो रोज या नदीच्या काठावरचा जो माणूस आहे त्याला प्रत्येकाला जाणवण्या इतपत या सगळ्यामध्ये फरक आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतनं फरक असताना सुद्धा आपण जर पाण्याला आपण जर परवानगी जर नदीत मिसळायला दिलं तर हे काही चित्र फारसं काही समाजाच्या दृष्टीनं आणि सगळ्यांच्या दृष्टीनं हे काय फारसं चांगलं नाही. आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चिडमुंगे यांनी इचलकरंजीतील उद्योगधंदे बंद व्हावेत ही आमची भूमिका नाही, मात्र पंचगंगा नदीत मिसळणारे दूषित रासायनिक पाणी तातडीने बंद झाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मग तुम्ही आम्हाला सांगितलं 106 एकर कन्फर्म करा, पुढे काय होते बघा. त्यांच्याकडे आता जमीन नाही, मग मला सांगा त्यांच्याकडे शेती उपलब्ध नाही आणि तरी ते उद्योग चालू ठेवा जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही ते मान्य करतो. तुम्ही आता आम्हाला हे सांगा, नियमाने काय सांगितलेलं आहे त्यांना नदीत सरळ सोडता येणार. जेडेली कधी व्हायच त्यावेळी होती आमची काय अडचण. आता जर 33 एकर त्यांनी कागदोपत्री म्हणतात आमच्याकडे 33 एकर आहे, मग आता आमची एक पहिला मागणी असेल. आता मागणीचं कारण तर तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे, आम्ही जनता तुमच्याकडे आम्ही हीच मागणी करणार. जर या 33 एकर मध्ये तिने पाणी सोडून त्यांचे प्रोसेस उद्योग सुरू करायचे असतील तर सुरू करा, आमची काही हरकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि प्रदूषण मंडळाला सुद्धा आम्ही नियंत्रण ठेवतो म्हणून सांगितलेलं. पण ते 33 एकर मध्ये सोडतात का वड्याला सोडतात हे आम्हाला तुम्ही एकदा कुठंतरी बांधून द्या. आम्ही त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्या बैठकीमध्ये हेच सांगत होतो की आम्हाला एक सिस्टीम घालून द्या. आम्ही दररोज उठून तुमच्या दारातून आंदोलन करू शकत नाही, करायची इच्छा. यावेळी नगराध्यक्षा मनीषा डांगे, दीपक पाटील, दादासो पाटील, नगरसेवक रमेश भुजुगडे, सुनील कुरुंदवाडे, अविनाश माने यांच्यासह अन्य मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास आंदोलन अंकुश संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.